मित्रांनो, आज केंद्राची पीएम किसान योजना आणि राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्हीचे हप्ते एकत्रित वितरित केले जात आहेत। देशातील चित्र तब्बल 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपये पोहोचणार आहेत। महाराष्ट्राचा वाटा आपल्या राज्यातील 92,71,000 शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे। एकट्या महाराष्ट्रासाठी 1930 कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित केला जात आहे। पण थांबा, इथेच एक मेख आहे। सरकारकडे आलेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 3 लाख बनावट लाभार्थी या यादीतून कायमचे बाद करण्यात आले आहेत। तुमचे नाव त्या यादीत आहे का हे तपासणं आता अनिवार्य झाले आहे। 2 हप्ते एकत्र येण्याचे कारण अनेकांना प्रश्न पडला होता की हप्ता रखडला का? मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता। परंतु राज्य सरकारने निर्णय घेतला की दोन्ही हप्ते सोबतच देऊन शेतकऱ्यांना पेरणीसाठी किंवा खते बियाणे खरेदीसाठी मोठी रक्कम उपलब्ध करून द्यायची। आज दुपारी 12 वाजल्यापासून वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। तुमच्या मोबाईलवर युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड विथ 2,000 रुपये असे 2 मेसेज एकामागून एक धडकू शकतात। जर मेसेज आला नसेल तर घाबरू नका, कारण ही प्रक्रिया बॅच पद्धतीने चालते। जिल्हावार विभागणी आणि टप्पे। आज वितरण सुरू। विदर्भ, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावतीच्या निवडक तालुक्यांमध्ये पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे। मराठवाडा, लातूर, नांदेड, परभणी आणि बीड मधील आष्टी, माजलगाव पट्ट्यात पैसे येत आहेत। उत्तर महाराष्ट्र, जळगाव, धुळे आणि नाशिकच्या काही भागात वितरण वेगात सुरू आहे। पुढील 48 तास पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि कोकण विभागातील उर्वरित जिल्ह्यांसाठी पुढील 2 ते 3 दिवसात दुसरा टप्पा सुरू होईल। त्यामुळे जर आज पैसे आले नाहीत तर बँक खात्यात आधार लिंक आहे का हे एकदा तपासून घ्या। तांत्रिक अडथळे आणि 35% शेतकरी अपात्र का? आता वळूया सर्वात गंभीर मुद्द्याकडे। पैसे न येण्याची मुख्य 3 कारणं कोणती? ई-केवायसी। राज्यातील अजूनही 40% शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण आहे। जर तुम्ही अंगठा लावून किंवा OTPनं केवायसी केली नसेल तर तुमचे 4,000 रुपये शासन रोखून धरणार आहे। एका कुटुंबात एकच लाभ। नवीन नियमानुसार एका रेशन कार्डवर 2 जणांना लाभ मिळत असेल तर एकाचे नाव कट करण्यात आले आहे। बँक खाते आधार लिंक NPCI। ज्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही त्यांचे पैसे पेमेंट फेल्ड होत आहेत। उपाय: जर पैसे आले नसतील तर तातडीने तुमच्या जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर जाऊन तुमचा स्टेटस चेक करा। तिथे लँड सीडिंग आणि ई-केवायसी या दोन्ही समोर हिरवी टिक असणं आवश्यक आहे। आमच्या कालच्या व्हिडिओवर सोलापूरच्या विठ्ठलराव पाटलांनी प्रश्न विचारला होता की आमचा 7वा हप्ता आला नाही, मग 8वा मिळेल का? विठ्ठलरावजी, जर तांत्रिक त्रुटीमुळे हप्ता अडकला असेल आणि तुम्ही तो दुरुस्त केला असेल तर तुम्हाला मागचा हप्ता आणि आजचा हप्ता असे एकूण 6,000 रुपये देखील मिळू शकतात। तुमच्या मनातही असे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमची समस्या नक्की सांगा। आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत का? किंवा तुमचा पुढचा हप्ता थांबण्याची भीती वाटतेय? तर त्याचे सर्वात मोठे कारण असू शकते तुमचे ई-केवायसी पूर्ण नसणे किंवा आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसणे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरून ई-केवायसी आणि आधार लिंकिंग कसे करायचे याची संपूर्ण माहिती देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मोबाईलवरून ई-केवायसी करण्याची पद्धत: सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील ब्राउझरमध्ये pmkisan.gov.in ही अधिकृत वेबसाईट उघडा। होमपेजवर खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला ई-केवायसी हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। आता तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका आणि सर्च बटनावर क्लिक करा। यानंतर तुमच्या आधार कार्डाशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर तिथे टाका आणि गेट मोबाईल OTP वर क्लिक करा।
तुमच्या मोबाईलवर आलेला 4 अंकी OTP टाकून सबमिट करा. त्यानंतर पुन्हा गेट आधार OTP वर क्लिक करा. आता आधारच्या वेबसाईटवरून तुमच्या लिंक असलेल्या नंबरवर 6 अंकी OTP येईल. तो टाकून सबमिट फॉर ऑथ वर क्लिक करा. स्क्रीनवर eKYC इज डन सक्सेसफुली असा मेसेज आला की समजा तुमचे काम झाले. आधार बँक खाते लिंकिंग आणि NPCI. शेतकरी मित्रांनो, केवळ eKYC करून चालणार नाही. तुमचे बँक खाते आधारशी NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे मॅप असणे गरजेचे आहे. तुमचा आधार नंबर ज्या बँक खात्याला लिंक आहे तिथे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू आहे की नाही हे तपासा. जर लिंक नसेल तर त्वरित तुमच्या बँकेत जाऊन आधार सीडिंगचा फॉर्म भरा. कारण आता सरकार पैसे पाठवताना खाते क्रमांक बघत नाही, तर आधार कार्डाच्या आधारे पैसे पाठवते. आपला स्टेटस कसा तपासायचा? तुमचे सर्व काही बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी PM किसान पोर्टलवर नो युअर स्टेटसवर जा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाकून गेट डेटावर क्लिक करा. तिथे एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये 3 गोष्टी तपासा. लँड सीडिंग येस असावे, eKYC स्टेटस येस असावे, आधार बँक अकाउंट सीडेड येस असावे. जर यापैकी कुठेही NO असेल तर तुम्हाला संबंधित कागदपत्रे कृषी कार्यालयात किंवा बँकेत जमा करावी लागतील. तर मित्रांनो, ही होती PM किसान eKYC ची संपूर्ण माहिती. अफवांना बळी पडू नका आणि कोणालाही आपला OTP शेअर करू नका. जर मोबाईलवरून eKYC होत नसेल तर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन अंगठ्याचा ठसा बायोमेट्रिक देऊन eKYC करून घ्या. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू शेतकरी बांधवांना शेअर करा. PM किसान सन्मान निधी योजनेत eKYC आणि आधार बँक लिंकिंग NPCI सीडिंग न केल्यामुळे होणारे नुकसान केवळ एका हप्त्यापुरते मर्यादित नाही. याचे गंभीर परिणाम तुमच्या खात्यावर आणि भविष्यातील लाभांवर होऊ शकतात. eKYC आणि आधार लिंक न केल्यास होणारे नुकसान: हप्ते कायमचे थांबणे, स्टॉप ऑफ इन्स्टॉलमेंट्स. जर तुमचे eKYC अपूर्ण असेल तर सरकार तुम्हाला सक्रिय लाभार्थी ॲक्टिव्ह बेनिफिशियरी मानत नाही. यामुळे तुमचे येणारे 2,000 रुपयांचे हप्ते त्वरित थांबवले जातात. जोपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत नवीन हप्ता जमा होत नाही. मागील थकबाकी न मिळणे: अनेक शेतकऱ्यांना असे वाटते की KYC केल्यावर जुने रखडलेले सर्व हप्ते एकत्र मिळतील. मात्र अनेकदा तांत्रिक कारणांमुळे किंवा सरकारच्या नियमानुसार KYC नसल्यामुळे रिजेक्ट झालेले हप्ते पुन्हा मिळवणे कठीण होते. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सरकार सध्या डेटा फिल्टर करत आहे. ज्यांचे आधार लिंक नाही किंवा KYC झालेले नाही अशा खात्यांना बनावट किंवा मृत लाभार्थी समजून सिस्टीममधून काढून टाकले जाऊ शकते. एकदा नाव कमी झाले की पुन्हा नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. आजकाल सरकार पैसे पाठवण्यासाठी तुमचा बँक खाते नंबर वापरत नाही, तर आधार नंबर वापरते. यालाच आधार बेस पेमेंट म्हणतात. जर तुमचे खाते आधारशी लिंक नसेल तर सरकारने पैसे पाठवूनही ते तुमच्या बँकेपर्यंत पोहोचणार नाहीत. आधार बँक सीडिंग नसल्यामुळे ट्रान्झॅक्शन फेल्ड होते. शेतकरी मित्रांनो, हा पैसा तुमच्या घामाचा आणि रक्ताचा आहे. याचा योग्य वापर करा. खते, बियाणे किंवा कर्जाचे हप्ते भरण्यासाठी या निधीचा उपयोग करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी फक्त MH9 मराठी न्यूज पाहत रहा. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती करतो, हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक WhatsApp ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला ही आनंदाची बातमी मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत पाहत रहा तुमचं हक्काचं चॅनेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.